गुड मॉर्निंग अँड हॅव ए नाईस डे. फंगल इन्फेक्शन अर्थात बुरशीजन्य संसर्ग. तर फंगल इन्फेक्शन म्हणजे शरीराच्या त्वचेवरती किंवा आतील बाजूस बुरशीमुळे होणारा संसर्ग, जो ओलावा आणि उष्णतेमुळे होत असतो आणि वाढतो. थोडक्यात काय, तर शरीरातील त्वचेवरती गोल आणि लाल रंगाचे चट्टे उमटतात आणि त्याला खाज सुटते बघा. शरीरातील त्वचेवरती गोल आणि लाल रंगाचे चट्टे उमटत असतात आणि त्याला खाज सुटते. 2. पायांच्या बोटामध्ये होणारी खाज व त्वचेवरील थर किंवा पापुद्रे निघून जातात. या फंगल इन्फेक्शन मध्ये 2 बोटांच्या मध्ये पायांच्या खाज सुटते आणि त्वचेवरील पापुद्रे निघून जातात. 3. जास्त प्रमाणात घाम येतो आणि ओलसरपणामुळे जांघेत खाज सुटते. जास्त घाम आल्यामुळे किंवा ओलसरपणामुळे जांघेत खाज सुटते आणि अशी समस्या ही उन्हाळ्यामध्ये शक्यतो जास्त प्रमाणात आढळून येते. तसेच नकाचे इन्फेक्शन, यात काय होते बघा, नखे जाड होतात, नखे पिवळी पडतात आणि ती नखे तुटतात. नखे जाड होऊन पिवळी पडतात आणि नखे तुटतात. हे देखील फंगल इन्फेक्शन मुळे होते. आणि 5. तोंडात किंवा घशामध्ये बुरशीची वाढ झाल्यामुळे काय होते, तोंडात आणि घशामध्ये पांढरे डाग पडत असतात बघा. हे देखील फंगल इन्फेक्शन झाल्यामुळेच होते. तेव्हा फंगल इन्फेक्शन असे एकंदरीत प्रमुख प्रकार 5 आहेत, जे आता वर्णिले सांगितले आहेत. तेव्हा फंगल इन्फेक्शन का होते याविषयी माहिती असणे गरजेचे आहे. तर फंगल इन्फेक्शन का होते, तर जास्त घाम येणे, सतत घाम येणे, ओले कपडे घालणे, शरीर कोरडे न ठेवणे, यामुळे फंगल इन्फेक्शन होते. तसेच बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे किंवा त्याचे कपडे वापरल्यामुळे किंवा वस्तू वापरल्यामुळे सुद्धा फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता दाट असते. 3. मधुमेह अर्थात डायबिटीस, HIV किंवा इतर गंभीर आजार असल्यास रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि यामुळे सुद्धा फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता दाट असते. तसेच स्वच्छतेचा अभाव. कसं आहे बघा, सार्वजनिक ठिकाणी अनवाणी पायाने चालणे, त्या जागी स्वच्छता नसणे, यामुळे देखील फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. तेव्हा फंगल इन्फेक्शन कशामुळे होते हे आता आपल्या लक्षात आलं असेल. फंगल इन्फेक्शन होण्याची प्रमुख 4 कारणे, ते म्हणजे जास्तीत जास्त घाम येणे, ओले कपडे घालणे, शरीर कोरडे न ठेवणे, बाधित व्यक्तीच्या संपर्कात येणे आणि त्याचे वस्तू, त्याचे कपडे वापरणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे सुद्धा फंगल इन्फेक्शन होते. मग रोगप्रतिकारक शक्ती का कमी होते? मधुमेह, HIV व इतर गंभीर आजारामुळे रोगप्रतिकारक शक्ती आपली कमी होत असते. आणि स्वच्छतेचा अभाव. सार्वजनिक ठिकाणी काय होते बघा, स्वच्छता नसते आणि अनवाणी चालणे हे धोक्याचे असते. आणि त्या सार्वजनिक ठिकाणी अनवाणी चालण्यामुळे, स्वच्छता नसल्यामुळे देखील फंगल इन्फेक्शन हे होत असते.
असल्यामुळे फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता दाट असते. ही 4 कारणे अत्यंत महत्वाची आहेत. मग प्रिव्हेन्शन अँड टिप्स म्हणजे आपण काळजी काय घ्यायची फंगल इन्फेक्शन झाल्यास? तर एक योग्य वेळी उपचार न केल्यास हा आजार वाढू शकतो. त्यामुळे त्वचारोग तज्ञ अर्थात डर्मॅटोलॉजिस्ट याला दाखवणे गरजेचे आहे. तसेच फंगल इन्फेक्शनची लक्षणे दिसल्यास डॉक्टरच्या सल्ल्याने अँटी फंगल क्रीम वापरायला काही हरकत नाही. दुसऱ्याचे कपडे, टॉवेल, शूज वापरू नका. दुसऱ्याचे कपडे, टॉवेल आणि शूज कृपया वापरू नका. सुती म्हणजे कॉटन कपडे वापरा जे तुमच्या शरीरातील घाम शोषून घेतात. म्हणून सुते कपडे आवर्जून वापरा. याने तुम्हाला फंगल इन्फेक्शन होणार नाही. आणि दुसरं काय करायचं, आंघोळीनंतर शरीर पूर्णपणे पुसून कोरडे करा. आंघोळ झाल्यानंतर शरीर पूर्णपणे पुसून कोरडे करा. आणि त्वचा कोरडी ठेवा. त्वचा ही तुमची कोरडी ठेवा. विशेषतः जांघेतील आणि काखेतील भाग कोरडा ठेवा, हे महत्वाचं आहे. तरच जांघेतील आणि काखेतील भाग कोरडा ठेवल्यास फंगल इन्फेक्शन तुमचे आपोआप कमी होण्यास मदत होईल. ही काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. जर फंगल इन्फेक्शन झाले, फंगल इन्फेक्शनसाठी त्वचा कोरडी ठेवायची. विशेषतः जांघेतील आणि काखेतील भाग कोरडा ठेवायचा. आंघोळीनंतर शरीर पूर्णपणे सुती कपड्याने पुसून कोरडे करायचे आणि सुती कपडेच वापरायचे. कारण का, ते सुती कपडे घाम शोषून घेतात. बाधित व्यक्तीचे कपडे, बाधित व्यक्तीचे कपडे, टॉवेल आणि शूज वापरू नका. तेव्हा ही जर काळजी घेतली तर फंगल इन्फेक्शन पासून होणारा त्रास तुमचा दूर होईल, हे नक्की. तेव्हा फंगल इन्फेक्शन झाल्यानंतर प्रभावी घरगुती उपचार करावायचा झाल्यास तुम्ही उपचार करू शकता. पण ही प्रिव्हेन्शन टिप्स म्हणजे घ्यावायची काळजी अत्यंत महत्वाची आहे. ती काळजी घेतली पाहिजे. आणि ही काळजी घेत असताना त्याच्या जोडीला घरगुती उपाय म्हणून काय करायचं, खोबरेल तेलामध्ये लसूण बारीक करून मिसळायचा आणि ते लसूण त्या प्रभावित जागेत लावा. 1 नंबरचा हा प्रभावी उपाय आहे. खोबरेल तेलामध्ये लसूण बारीक करून टाकायचा आणि तो प्रभावित जागी लावायचा. कधी खोबरेल तेलात लसूण बारीक करून मिसळायचा आणि ते प्रभावित ठिकाणी लावायचा. बघा, तुम्हाला 2 ते 3 दिवसात फरक पडल्याशिवाय राहणार नाही. हा 1 नंबरचा उपाय. आणि 2 नंबरचा घरगुती उपाय म्हणजे कडुनिंबाचे तेल. कडुनिंबाचे तेल जे मेडिकल मध्ये अवेलेबल असते, ते कडुनिंबाचे तेल आणि लसूण तेल या दोन्हीचे मिश्रण करून त्या प्रभावित ठिकाणी जावा. जिथं फंगल इन्फेक्शन झाले असेल त्या जागी लावायला काहीही हरकत नाही. आणि जळजळ किंवा खाज कमी करण्यासाठी फंगल आणि इन्फेक्शन झाल्यानंतर जळजळ होते, खाज सुटते. अशा वेळी कोरफड जेल सकाळ आणि संध्याकाळ त्या फंगल झालेल्या जागी लावायला काहीही हरकत नाही. यामुळे काय होतं बघा, फंगल इन्फेक्शन झालेल्या जागी तुमची होणारे जळजळ किंवा खाज त्वरित थांबते. ही खाज त्वरित थांबते. तेव्हा व्हिडिओ तुम्हाला आवडला अशी अपेक्षा करतो. एक कमेंट्स करा, एक लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन विषयाचा पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. धन्यवाद.